नमस्कार. कृषी पदवीनंतर पुढे काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का? पण उत्तरं ती मात्र पटकन मिळत नाहीत. तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि बघणार आहोत की करिअरच्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्यासाठी खुल्या आहेत. हां, हाच तो प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येक कृषी विद्यार्थ्याच्या मनात येतो. आणि ह्याच एका प्रश्नाभोवती करिअरचे सगळे मोठे निर्णय अवलंबून असतात. म्हणूनच याचे स्पष्ट उत्तर मिळवणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी चला एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की कृषी पदवी म्हणजे फक्त शेती, पण तसं अजिबात नाहीये. उलट ही पदवी प्रशासन, बँकिंग आणि कॉर्पोरेट मॅनेजमेंट सारख्या मोठ्या क्षेत्रांची दारं आपल्यासाठी उघडते. तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सार्वजनिक सेवा, मग थेट कृषी क्षेत्राशी जोडलेलं जग, त्यानंतर कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्र, आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या मार्गांवरील यशाची गुरुकिल्ली काय आहे ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पर्यायाने, सार्वजनिक सेवा क्षेत्र. ज्यांना देशासाठी काम करण्याची, प्रशासनात राहून बदल घडवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी इथे खूप मोठ्या संधी आहेत. यातला सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित मार्ग म्हणजे UPSC, म्हणजे नागरी सेवा परीक्षा. विचार करा, या एका परीक्षेतून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा अगदी परदेशात भारताचे राजदूत बनण्यापर्यंतची अत्यंत शक्तिशाली पदं मिळवता येतात. अर्थात इथे मिळणारा सन्मान आणि अधिकार प्रचंड आहे. पगाराची सुरुवातच 60-70 हजारांपासून होते. पण ह्या यशाची एक दुसरी बाजूही आहे. वास्तव हे आहे की स्पर्धा प्रचंड आहे आणि हे ध्येय गाठायला अनेकदा 3 ते 5 वर्षांची पूर्णवेळ तयारी लागते. बरं, ज्यांना आपल्याच राज्यात राहून प्रशासकीय काम करायचं आहे, त्यांच्यासाठी MPSC किंवा राज्यसेवा परीक्षा हा एक उत्तम पर्याय आहे. यातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP यांसारखी महत्त्वाची पदं मिळतात. इथेही पगार चांगला आहे आणि राज्यात राहून अधिकार मिळतो. पण वास्तव इथेही तेच आहे. स्पर्धा खूप जास्त आहे आणि कमीत कमी 2 ते 3 वर्षांची एकाग्र तयारी गरजेची आहे. आता एक असा मार्ग जो पूर्णपणे वेगळा आहे, पण तितकाच सन्मानाचा: संरक्षण सेवा. ज्यांना गणवेशाची, शिस्तीची आणि देशसेवेची ओढ आहे, त्यांच्यासाठी CDS आणि FCAT या परीक्षांद्वारे थेट अधिकारी बनण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. बरं, सार्वजनिक सेवा तर बघितल्या. आता वळूया अशा मार्गांकडे जे थेट आपल्या कृषी पदवीच्या ज्ञानावर आधारित आहेत, म्हणजे जे शिकलो थेट तेच कामात आणायचं. इथे बघा किती वेगवेगळ्या संधी आहेत. नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर बनून संपूर्ण ग्रामीण विकासाच्या योजनांवर काम करता येतं. IBPS कृषी क्षेत्र अधिकारी बनून थेट शेतकऱ्यांना कर्ज आणि बँकिंग सेवा पुरवता येतात. राज्याचा कृषी अधिकारी म्हणून अगदी जमिनीच्या पातळीवर बदल घडवता येतो. आणि FCI मध्ये देशाची अन्न पुरवठा साखळी सांभाळण्याची मोठी जबाबदारी मिळते. या प्रत्येक भूमिकेत चांगल्या पगारासोबतच एक मोठा समाधानही आहे. ओके, आता वळूया तिसऱ्या विभागाकडे. हा विभाग खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना बिझनेस, फायनान्स, कॉर्पोरेट या जगात रस आहे. बँकिंग तर कित्येकांसाठी एक हॉट फेवरेट पर्याय असतो. SBI PO, IBPS PO यांसारख्या परीक्षा देऊन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये थेट अधिकारी किंवा लिपिक म्हणून एक चांगली स्थिर सुरुवात करता येते. बँकिंग क्षेत्राचा सगळ्यात मोठा फायदा माहितीये काय? इथे तुलनेने लवकर नोकरी मिळते आणि आर्थिक स्थिरता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षातून अनेक परीक्षा होत असल्यामुळे संधी जास्त मिळतात. आता ज्यांना कॉर्पोरेट जगताची शिडी वेगाने चढायची आहे, त्यांच्यासाठी MBA हा एक जबरदस्त मार्ग आहे. CAT, CMAT सारख्या परीक्षा देऊन देशातल्या टॉप बिझनेस स्कूलमधून ॲग्री बिझनेस मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजरसारखी मोठी पदं मिळवता येतात. कॉर्पोरेट क्षेत्रात पगाराची क्षमता प्रचंड आहे. अगदी सुरुवातीलाच वर्षाला 6 ते 12 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं. पण इथे खूप मोठी अट आहे. हे सगळं अवलंबून आहे की MBA कुठून करता यावर. कॉलेज जेवढं चांगलं तेवढा पगार चांगला. इथे वाढीला आकाश मोकळा आहे, पण ही वाढ पूर्णपणे तुमच्या कामगिरीवर अवलंबून असते. म्हणजे सरकारी नोकरीसारखी जॉब सिक्युरिटी इथे विसरून जा. इथे फक्त आणि फक्त तुमचं कामच बोलतं. आपण आतापर्यंत पाहिलं की काय करायचं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं कसं करायचं? या सगळ्या मार्गांची गुरुकिल्ली काय आहे?
इतके सगळे पर्याय बघितल्यावर डोक्यात गोंधळ होणं साहजिक आहे की अरे बापरे, इतके रस्ते आहेत, पण पहिला पाऊल ठेवायचा तरी कुठे? सुरुवात करायची तरी कुठून? याचं उत्तर अगदी सोपं आहे. कोणताही मार्ग निवडला तरी त्याचा प्रवास एका मजबूत पायापासूनच सुरू होतो. आणि हा मजबूत पाया म्हणजे हे 3 विषय: अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी. ध्येय UPSC असो, बँकिंग असो किंवा MBA, या तिन्ही परीक्षांमध्ये हे विषय कॉमन आहेतच. थोडक्यात सांगायचं तर, जर या 3 विषयांवर पक्की पकड असेल तर करिअरची अनेक दारं एकाच वेळी उघडी राहतात. ही एक प्रकारे मास्टरकी आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा: जगात बेस्ट करिअर ऑप्शन असं काही नसतं. फक्त आपल्या स्वभावाला, आपल्या क्षमतेला आणि आपल्या स्वप्नांना साजेसा योग्य ऑप्शन असतो, आणि तोच आपल्याला शोधायचा आहे. तर आम्ही तुमच्यासमोर सगळ्या वाटांचा नकाशा ठेवलाय. आता या नकाशावर आपलं पुढचं पाऊल कुठे ठेवायचं हा निर्णय आता घ्यायचा आहे.